पश्चिम आशियातल्या या युद्धाला आता 5 ते 6 दिवसांतच महिना पूर्ण होईल, तरी युद्ध कोणत्याही निर्णायक वळणावर आलेलं दिसत नाहीये। दुसरीकडे दोन्ही बाजूनी जसे हल्ले सुरू आहेत तसेच एकमेकांना आव्हानं प्रति-आव्हानं दिली जात आहेत। ट्रम्प म्हणतायत शांततेसाठी इराण तयार आहे, ते आमच्या अटी मान्य करतील, तर इराण म्हणतंय ट्रम्प खोटारडे आहेत। मात्र त्याच वेळी इराणने अमेरिकेच्या अल्टिमेटम मधूनच उत्तर दिलंय। त्यामुळे युद्ध आता इराणच्या बाजूने झुकत चाललंय का असाही प्रश्न निर्माण झालाय। पाहूया प्रत्यक्ष युद्धभूमीवर काय घडतंय आणि कसे डावपेच खेळले जात आहेत ते। ट्रम्प यांचा दावा, चर्चा झाली। इराण म्हणतं अमेरिका खोटारडी, युद्धाचा निर्णय इराणच्या हाती। अमेरिकेला आता इराणचा इशारा, हमी द्या अन्यथा डोळ्याच्या बदल्यात शीर। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला एक अल्टिमेटम दिला। 48 तासांत होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, नाहीतर इराणच्या महत्त्वाच्या वीज प्रकल्पांवर हल्ला करू। इराणला 48 तासांची मुदत देतोय। जर या दरम्यान त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे सुरक्षित केली नाही तर अमेरिकन सैन्य इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर मोठा हल्ला करून सर्व काही उद्ध्वस्त करेल। मात्र 48 तासांमधले 8 तासही पूर्ण होत नाहीत, तोच ट्रम्प यांनी घुमजाव केलं आणि थेट चर्चा झाल्याचं सांगितलं। म्हणे इराण आता वाटाघाटी करू इच्छितो, युद्ध थांबवू पाहतोय। आमचं चांगलं बोलणं झालंय, आता पाहूया यातून काय बाहेर येतं ते आमच्या जवळपास सगळ्या अटी मान्य करण्यास तयार आहेत। असं म्हटलं जातंय की तिथं आता दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, त्यामुळे त्यांना आपसात बोलता येत नाहीये। मात्र तरी आमच्यासह त्यांचं चांगलं बोलणं झालंय। स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांनी इराणसह बातचीत केली आहे। मी तर हेच सांगेन की जर अशा वाटाघाटी झाल्या असतील तर सगळी समस्याच संपणार आहे आणि चांगले परिणामही दिसतील। आमच्या मनात बरंच काही आहे। पश्चिम आशिया आमचा एक चांगला मित्र आहे, त्यांच्यावर अचानक हल्ले झालेत हे पाहून मी सुद्धा चक्रावून गेलो। मात्र वाटाघाटींदरम्यान याही मुद्द्यांवर मोठी चर्चा झाली आहे। ट्रम्प यांनी वाटाघाटी सुरू झाल्याचं परस्पर जाहीर करून टाकलं आणि जगानं सुस्कारा सोडला। आता युद्ध थांबेल अशी आशा निर्माण झाली। इराणला वाटाघाटी करायच्या आहेत म्हणजे आता पश्चिम आशियात सारं काही शांत होईल अशा चर्चा रंगू लागल्या। मात्र दुसऱ्याच क्षणी इराणनं ट्रम्प यांचा दावा साफ खोडून काढला। ट्रम्प यांच्यासह कोणाचीही चर्चा झालेली नाही असं इराणनं स्पष्ट तर केलंच, शिवाय इराणनं अधिक कठोर भूमिका घेतली। इराणनं कडक शब्दांत थेट अमेरिकेलाच इशारा दिला, तोही डोळ्यांच्या बदल्यात डोळे नव्हे तर डोळ्यांच्या बदल्यात आता शीर असेल। हा भयावह इशारा दिला इराणी सैन्याचे सल्लागार मोहसिन रजई यांनी। रजई म्हणाले, जोपर्यंत आमच्या सर्व अटी मान्य होत नाहीत तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहील। इराण आता मागे हटणार नाही। इराणला आता पूर्ण नुकसान भरपाई हवी आहे। इराणवरील सर्व आर्थिक निर्बंध हटवा। आंतरराष्ट्रीय स्तरावरून हमी द्या की अमेरिका आता यापुढे आमच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबुड करणार नाही। नाहीतर यावेळी प्रत्युत्तर आधीसारखं नसेल तर यावेळी डोळ्याच्या बदल्यात डोळा नाही तर शीर असेल। शत्रूला आखाती प्रदेश सोडावाच लागेल। अमेरिकेला आणि इस्रायलला वाटलं की आता आपल्या हाताबाहेर जात आहे, तेव्हा त्यांनी बॅकडोर चॅनेलनी इराणकडे जेव्हा प्रस्ताव ठेवला होता त्यावेळेला इराणने या 3 अटी घातल्या होत्या आणि या 3 अटीपैकी एक अट त्यांनी अजूनही ताणून धरलेली आहे। युद्ध इराणच्या बाजूने झुकलेलं नाही आहे, पण युद्ध अमेरिकेच्या बाजूने सुद्धा झुकलेलं नाही आहे। सध्या तरी स्टेटस को आहे, कारण इराणकडे खूप जास्त क्षेपणास्त्र आहेत, मिसाईल्स आहेत आणि त्यांनी जवळपास आपली ओल्ड जनरेशन मिसाईल बाहेर काढलेली आहेत। नवी मिसाईल फक्त गेल्या 3 दिवसात बाहेर काढली आहे, ती हायपरसॉनिक मिसाईल्स आहेत। याच्यानंतर तो अजून काय काढतो याची काही कल्पना नाही। इराणी सैन्य आता पूर्ण ताकदीनिशी कारवाई करत असल्याचा इशाराही रजई यांनी दिला। शिवाय दुसरीकडे दबाव वाढवण्यासाठी इराणकडून सातत्यानं हल्लेही केले जात आहेत। अलीकडेच इराणी सरकारी टीव्हीनं इराणच्या मिसाईल ताकदीचा व्हिडिओ दाखवला। त्यातून ही केवळ एक झलक आहे, अजूनही आमची मिसाईल ताकद शाबूत आहे आणि मजबूत आहे असा संदेश देण्यात आला। इराणी मिसाईलनं अमेरिका, इस्रायलसह सर्व आखाती देशांची कशी दाणादाण उडवली हे साऱ्या जगानं पाहिलंय। त्यामुळेच आता इराणकडून येणारी अल्टिमेटमची जबर भाषा पाहता युद्धात खरंच इराण शिरजोर होतोय का? अमेरिका इतिहासात पहिल्यांदाच नामोहरम होत माघार घेणार का? याकडे जगाचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।